सो हे आपण सगळ्याच पॅथोफिजिओलॉजीमधले मोस्ट ऑफ डिसीज कंडिशनमध्ये हे बघतो पॉईंट. ओके, सो काल मी इंट्रोडक्शन घेतलं होतं व्हॉट इज मीन बाय सीझर्स आणि व्हॉट इज मीन बाय इपिलेप्सी. ओके, सो लेट्स सी अगेन सीझर्स म्हणजे काय. ओके, सीझर्स म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये ॲबनॉर्मली इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होतात. तर ते जे जनरेट झालेले इम्पल्स आहेत ते आयदर टेम्पररी असू शकतात, ओके, सडन असू शकतात, किंवा ते जे जनरेट झालेले इलेक्ट्रिक इम्पल्स आहेत ते काय करतात, तुमच्या ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीला काय करतायत, स्टिम्युलेट करतात. ओके, मग त्याच्यामध्ये होतं आहे काय, तुमचे ॲबनॉर्मल अँड एक्सेसिव्ह इलेक्ट्रिक सिग्नल्स पास होतात, ज्याच्यामुळे काय होतं, तुमचं CNS स्टिम्युलेट होतं. ओके, आणि ह्यालाच आपण सीझर्स म्हणतो. आणि हे सीझर्स ओके मोर दॅन 2 जर येत असतील तर त्या कंडिशनला आपण इपिलेप्सी म्हणतो. इपिलेप्सी इज अ डिसऑर्डर. ओके, सो ते जे इपिलेप्सीमध्ये होणार आहेत ते काय असणार, तुमचे सीझर्स असणार आहेत. ओके, सिम्पल डेफिनेशन तुम्ही अजून पण दाखवू शकता. ओके, इलेक्ट्रिक ओके इम्पल्स जनरेशन, abnormally electric impulse generation in the neurons is called as seizures. Got it? काही लक्षात डेफिनेशन, abnormally electric impulse generation in the neuron is called as seizures. मग ते सीझर्स आहेत ते ॲबनॉर्मली असतील किंवा टेम्पररी असतील. ओके, हे डेफिनेशनमध्ये येईल. आणि इपिलेप्सीमध्ये इपिलेप्सी इज अ डिसऑर्डर इन विच पर्सन हॅज 2 or more seizures that are not caused by the another टेम्परर इलनेस. ओके, म्हणजे हे जे इलनेस आहेत, इपिलेप्सी आहे, हा इपिलेप्सी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ॲबनॉर्मल डिसीज किंवा इलनेस कंडिशनमुळे झालेला नसला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, इपिलेप्सी म्हणतो. समजलं डेफिनेशन, इपिलेप्सी आणि सीझरमध्ये काय डिफरन्स आहे. जर सीझर समजलं असेल तर इपिलेप्सी समजेल. ओके, सीझर्स जे आहेत ते तुमच्या न्यूरॉन्समध्ये ॲबनॉर्मली इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होतात. ओके, आणि त्या इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट झालं आहे त्या कंडिशनला आपण सीझर्स म्हणतो. मग ते जे इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होतात ना ते सडन पण होऊ शकतात, टेम्पररी पण होऊ शकतात, किंवा सिंक्रोनसली पण होऊ शकतात. काल सांगितलं होतं सिंक्रोनसली म्हणजे कसं की एका पाठोपाठ एक इम्पल्स काय होतात, फायर होतात न्यूरॉन्समध्ये, त्याला आपण सिंक्रोनस म्हणतो. मग ते सडन होत असतील किंवा टेम्पररी होत असतील पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी, हे डेफिनेशनमध्ये येते कशाच्या, सीझरच्या. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, तुमचं लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध पडू शकतो, अनकंट्रोल बॉडी मुवमेंट्स, जर्किंग अँड शेकिंग म्हणजे तुमचं थरथर कापतो ना हात. ओके, मराठी त्याला आपण काय म्हणतो, सीझर्सला फिट येणे. ओके, फिट येणे. सो फिट येण्याच्या कंडिशनमध्ये कसं होतं बघा, दातखिळी बसते. ओके, कंटिन्युअसली मसलची मुवमेंट होते, किंवा म्हातारे जे ओल्ड एज पर्सन्स आहेत त्यांचा असा हात थरथर कापतात, राईट. सो दीज आर द शेकिंग अँड जर्किंग. जर्किंग म्हणजे तुमचं घुरघुरणे असा आवाज येतो कंटिन्युअसली. ओके, अनयुज्युअल सेन्सेशन अँड फिलिंग्स. ओके, आणि इमोशनल बिहेवियर चेंज होतात. दिस इज द इन्क्लुडिंग इन द सीझर्स. ओके, सो इपिलेप्सीचं ट्रीटमेंट आहे त्याला अँटी इपिलेप्टिक ड्रग्ज म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आहे तुम्हाला बघायचं क्लासिफिकेशन ऑफ इपिलेप्सी. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इपिलेप्सी. आता इपिलेप्सी आहे ना, हे 2 कॅटेगरायझेशनमध्ये डिवाइड झालं आहे, एक लोकल आणि एक जनरल. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर ब्रेनच्या एरियामध्ये जर न्यूरॉनचं सडन किंवा टेम्पररी काय होतं आहे, एक्साइटमेंट होतं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो आहे, फोकल किंवा पार्शल. ओके, फोकल किंवा पार्शल म्हणजे तुमच्या ब्रेनच्या कुठल्या तरी पार्टमध्ये काय होतं आहे, त्या एरियापुरतं काय होतात, न्यूरॉन्स एक्साइट होतात, त्याला आपण म्हणतोय फोकल किंवा पार्शल सीझर्स. डेफिनेशन बघा, when the seizures appears to result for abnormal activity in just one area of brain, just one area of brain, they called as focal partial seizures. Okay, आणि generalized seizures मध्ये काय होत आहे, to seizures that appear involved in the all areas of brain called as generalized seizures. So 6 types of seizures, generalized seizures. म्हणजे तुमच्या पूर्ण ब्रेनमध्ये जर इम्पल्स जनरेशन होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, जनरलाइज सीझर्स म्हणतो. आणि ते 6 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये जनरलाइजमध्ये. आणि पार्शल किंवा फोकलमध्ये परत 3 टाईप्स आहेत मी. ओके, सो वन बाय वन आपण बघूया काय आहेत. आता पार्शल समजलं, पार्शल म्हणजे लोकल पर्टिक्युलर
ब्रेनच्या पार्टमध्येच न्यूरॉन काय होतात, एक्साइट होत आहे, इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होत आहे. मग आता पार्शलमध्ये सिम्पल फोकल सीझर पहिला सब क्लास आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय होत आहे, पार्शल म्हणजे थोडंसं. दिस डू नॉट रिझल्ट इन द लॉस ऑफ कॉन्शियसनेस, दे मे बी अल्टर द इमोशन चेंज इन द थिंकिंग, लुक, स्मेल, फील, टेस्ट अँड साऊंड. ओके, जे पार्सल सीझर जर झालं, ओके, तर त्या कंडिशनमध्ये तो पर्सन पेशंट तो पडत नाही आहे, ही पहिली कंडिशन आहे. पण त्याचं जे काही स्मेल घ्यायची सेन्सेशन असेल, त्याचा फील असेल किंवा साऊंड असेल किंवा टेस्ट असेल, ह्याचं काय होतं आहे, अल्टरेशन होतं त्या पर्सन. ओके, म्हणजे ते चेंज होतं. म्हणजे सपोज की त्याला जर साऊंड असेल तर ते साऊंड वेगळा ऐकू येईल, स्मेल असेल तर स्मेल वेगळी येईल किंवा येणार नाही. ओके, किंवा टेस्ट असेल तर टेस्टचं जे काही मेन टेस्ट आहे ते टेस्टलेस लागेल. ओके, ही कंडिशन कशामध्ये होणार, तुमच्या सिम्पल फोकलमध्ये होणार. They may also result in the involuntary jerking of a body part such as arm, leg, and spontaneous sensory symptoms such as tingling, dizziness, and flashing lights. ओके, म्हणजे त्या पर्सनला कंटिन्युअसली जर्किंग मुवमेंट होणार आहे. म्हणजे त्याचं कंटिन्युअसली जर सपोज की हाताची मुवमेंट होत असेल तर ती कंटिन्युअसली हाताची मुवमेंट होणार. मग ती लिहिताना पण होईल किंवा रीडिंग करताना पेज पलटताना पण होईल किंवा चालताना पण होईल. खूप जणांचं बोलताना पण शब्द फुटत नाहीत, म्हणजे तो काय करतो पर्सन, कंटिन्युअसली एकच शब्द रिपीट बोलतो. डिप्लोमा फर्स्ट इयरला एक आत्ता बॅचमध्ये एक मुलगी होती. ओके, तिला तो कंडिशन आहे, म्हणजे तिचं लिहिताना परफेक्ट हँड राहत नाही आहे. ओके, कंडिशनमध्ये आहे. ओके, इट इज अ मेडिकल कंडिशन, इट विल बी रिकवर. ओके, पण हे होतं कशामध्ये, तुमचा सिम्पल फोकल सीझरमध्ये. त्याच्यानंतर आहे कॉम्प्लेक्स पार्शल सीझर्स. आता कॉम्प्लेक्समध्ये काय होतं, थोडंसं क्रिटिकल होतं. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही सीझर्स आहेत ते अकम्प्लाइड बाय ट्रान्झिएंट अँड इम्पेअरमेंट ऑफ द पेशंट ॲबिलिटी टू मेंटेन नॉर्मल कॉन्टॅक्ट विथ द एन्व्हायरमेंट. म्हणजे त्या पर्सनला एन्व्हायरमेंटसोबत नॉर्मली कॉन्टॅक्ट ठेवता येत नाही. आयदर तो अनकॉन्शियस होऊ शकतो किंवा चक्कर येणे. ओके, सडनली एकदम बसणे. ओके, हे कंडिशन कशामध्ये होते, कॉम्प्लेक्समध्ये होते. म्हणजे तो अचानक चाललाय आणि त्याला जर सीझर्स आले तर त्या पर्सनला काहीच करता येत नाही, म्हणजे तो स्टक होऊन जातो त्या मुवमेंटला. ओके, ट्रान्झिएंट आणि इम्पेअरमेंट ऑफ द पेशंट ॲबिलिटी, म्हणजे इम्पेअर होते ॲबिलिटी. म्हणजे सपोज की जर वरून पायऱ्यावरून खाली चाला असेल स्टेअर्सवरून, ओके, आणि जर त्याला सीझर्स आले तर तो पर्सन तिथून पुढे जाण्याची हिंमत नाही करणार. आयदर तो तिथं स्टक होईल किंवा तिथं बसून जाईल, एवढंच करू शकतो. कारण सीझर्समध्ये काय होईल, अनकॉन्शियस होईल, सांगता येत नाही. ओके, मग तो ब्रेन ॲक्टिव्हिटी तिथं काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट तिच्या पर्सनला तिथून काहीच करता येणार. एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललं आहे त्याला काय देणं घेणं नसणार आहे त्या मुवमेंटला. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये बघा, द पेशंट इज अनेबल टू रिस्पॉन्ड अप्रोप्रिएटली टू व्हिज्युअल अँड व्हर्बल कमांड्स ड्युरिंग द सीझर्स अँड इम्पेअर्ड रिकलेक्शन अँड अवेअरनेस ऑफ द क्रिटिकल फेज. म्हणजे जसं की मी आता सांगितलं की तो पर्सन पायऱ्यावरून चालला आहे आणि त्याला सीझर्स आला तर तो तिथे स्टक होईल, पण त्याला व्हिज्युअली आणि ॲडिओ आहे. ओके, म्हणजे तुम्ही म्हटलं की चल पुढे चल तर तो जाणार नाही, किंवा तुमचं जे काही तुम्ही कमांड देणार आहे त्या कमांडला तो पर्सन काय करेल, रिस्पॉन्ड करणार नाही. हे कशात होणार आहे, तुमच्या कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरमध्ये होईल. त्याच्यानंतर आहे त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं, द सीझर्स फ्रिक्वेंटली बिगिन विथ द अँड ऑरा. एक्झाम्पल पार्शियल सीझर्स दॅट आर स्टेरिओटायपिकली फॉर द पेशंट्स. ओके, दिस इज द कंडिशन. ओके, म्हणजे पार्शलमध्ये जे होतं आहे त्याचा पुढचा पार्ट आहे तो कॉम्प्लेक्समध्ये. त्याच्यानंतर आहे डिसकंजेस्टिव्ह फोकल सीझर्स. ओके, पहिलं होतं कुठलं, फोकल. ओके, त्याच्यानंतर होतं सेकंड कॉम्प्लेक्स, थर्ड डिसकंजेस्टिव्ह. आता ह्याच्यामध्ये होतं आहे काय, त्या पर्सनचं जे काही कंडिशन आहेत, ओके, ऑलमोस्ट अनकॉन्शियस कंडिशन्समध्ये गेल्यासारखं असतो तो पर्सन स्वतःमध्येच काय करतोय, गुंतत जातोय. ते कंडिशन आहे. दिस सीझर्स अल्टर द कॉन्शियसनेस ऑर अवेअरनेस अँड मे कॉज द लॉस ऑफ अवेअरनेस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे त्या पर्सनचा कॉन्शियसनेस आणि अजून काय सांगितलं, अवेअरनेस, हे दोन्ही पण लॉंग पिरियडसाठी जाणार आहे. ओके, म्हणजे त्याला इथं काय चाललं काय देणं घेणं नसणार आहे. ओके, हे झालं एन्व्हायरमेंटल कॉज. आणि त्याचा लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे तो 10-15 मिनिटासाठी बेशुद्ध पडेल. ओके, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललं आहे त्याला काय देणं घेणं नसणार आहे. ओके, म्हणजे सराउंडिंगला तुमचा क्लास चालू आहे, फॅन चालत आहेत, म्हणजे हे जे एन्व्हायरमेंटमध्ये जे मुवमेंट होतात, ओके, त्याचं आणि त्याच्याशी काहीच संबंध नसणार त्या सीझर्समध्ये.
ओके. आणि डिसकंजेस्टिव्ह फोकल सीझर्स ऑफन रिझल्ट इन द स्टेरिंग अँड पर्पजलेस मुवमेंट सच ॲज हँड रबिंग, चिविंग, स्वॉलोविंग और वॉकिंग इन सर्कल्स. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तो पर्सन अनकॉन्शियसली काय करणार आहे, हँड रबिंग करणार आहे. ओके. त्याच्यानंतर चिविंग किंवा सॉल्विंग कंटिन्युअसली, भले तो काय खात नसेल तरी पण. ओके. आणि सर्कलमध्ये फिरणे. हां, तुम्ही ते मुंग्यांचं वगैरे सर्कल बघितलं असेल कधीतरी, एकाच कंटिन्यू सर्कलमध्ये फिरत राहतात, तशा कंडिशन होणार आहे. ओके. सो हे सगळं होणार आहे कशामध्ये, डिसकंजेस्टिव्ह फोकल सीझर्समध्ये. समजलं. पहिल्यामध्ये काय होतं तुमचं, सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये तुमचा कॉन्शियस जात नाही. ओके. पण तुमचं टेस्ट, स्मेल, ओके, साऊंड, ह्या गोष्टी तुमच्या अफेक्ट करतात पहिल्यामध्ये फोकल, सिम्पल फोकलमध्ये. कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला काय होतं आहे, थोडंसं पुढे जातं आहे, त्याच्यामध्ये तुमचा कॉन्शियस जाऊ शकतो आहे आणि एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललं ते तुम्हाला समजणार. ओके. म्हणजे तुम्ही स्टॅग्नंट होऊन जाल त्या एका ठिकाणी. ओके. चिटकून राहाल त्या कंडिशनमध्ये, तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललं त्याला रिस्पॉन्ड करणार नाही मोस्टली. आणि थर्डमध्ये तुम्ही काय करणार आहे, तुमचं कॉन्शियस पण जाऊ शकतो आणि तुम्ही काय करणार आहे, एन्व्हायरमेंटसोबत लिंक करू शकणार नाही स्वतःला. आणि त्या कंडिशनमध्ये जर तुम्ही सपोज की तुम्ही कॉन्शियस असाल तर तुम्ही काय कराल, आयदर हँड रबिंग कराल किंवा तुमचं कंटिन्युअसली चिविंग चालू असेल माउथ. ओके. किंवा वॉकिंग इन सर्कल्स, त्याच एका सर्कलमध्ये काय करणार, तो पर्सन फिरणार. असं खूप ठिकाणी बघितलं पण असेल तुम्ही, एखाद्या कंडिशनमध्ये तो पर्सन कंटिन्युअसली तोच ट्रॅक करतो. किंवा इथं बसलेल्यापैकी एखादा तर पर्सन असा असेल इंडिव्हिज्युअली तो अनालिसिस करेल, एखादी ॲक्टिव्हिटी केली तर त्या ॲक्टिव्हिटीचा परत रिजनरेट करेल. म्हणजे कसं सांगतो, आपण स्टेप काउंट करतो, राईट. आता काउंट करत नाही आहे, पण सपोज की मी इथून तिथंपर्यंत गेलो. ओके. माझं एक सपोज 5 स्टेप झाले असतात. ओके. पण तो पर्सन काय करतो, तो 5 स्टेप्स रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो रिटर्न परत बॅकला जातो. ओके. दिस कंडिशन्स काय होतात, ह्या कंडिशन्स ह्याच्यामध्ये येतात. ओके. सो हे झालं कशाबद्दल, तुमचं फोकल किंवा पार्शल सीझर्स, 3 टाईप्स. ओके. त्याच्यानंतर आहे जनरलाइज सीझर्स. आता जनरलाइज सीझर्समध्ये 6 टाईप्स आहेत. जनरलाइजमध्ये पूर्ण तुमच्या CNSमध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट करतात. ओके. पहिला आहे ॲब्सेंस सीझर्स, पिटेट माल. ओके. ॲब्सेंस सीझर्स आर कॅरेक्टराइज्ड बाय स्टेरिंग अँड सबटाईल बॉडी मुवमेंट. जी सीझर्स कॅन कॉज अ ब्रीफ लॉस ऑफ अवेअरनेस. म्हणजे तो पर्सन काय करतो, हे जे आहे ॲब्सेंस सीझर्स. ओके. म्हणजे तो पर्सन कंटिन्युअसली एखाद्या मुवमेंटला स्टेरिंग करत राहणार. म्हणजे सपोज करा की आता ही बॉटल आहे, तर तो पर्सन कंटिन्युअसली त्या बॉटलकडे बघत राहील. किंवा सपोज की तुम्ही एखादं काहीतरी मुवमेंट करता, तर मुवमेंट करता करताच तुम्ही तिथं स्टक होऊन जाल, त्याला म्हणतो आपण स्टेरिंग करणे. स्टेरिंग करणे. ओके. त्याच्यामध्ये तो गुंतत जाईल. सो हे कशात होणार आहे, तुमचं ॲब्सेंस सीझर्समध्ये होणार. ओके. त्याच्यानंतर आहे टोनिक सीझर्स. टोनिक सीझर्स आर कॉल्ड स्टफनिंग मसल. दॅट सीझर्स युजली अफेक्ट मसल इन बॅक, आर्म्स अँड लेग्स, मे कॉज फॉल टू द ग्राउंड. ओके. म्हणजे सडनली एखाद्याला फिट आल्यावरती कंडिशन कसं होतं माहिती आहे का, बघितलं असेल कोणी, कोणाच्या जवळ एखादी कंडिशन झाली असेल तर फिट आलं तर तो पर्सन सडनली ग्राउंडवरती ड्रॉप होतो, पडतो तो पर्सन. ओके. मग ते चमचा दे तोंडामध्ये वगैरे वगैरे. ओके. काहीतरी ॲक्टिव्हिटी केल्या जातात. ओके. सो त्या पर्सनच्या पाठीमागचे जे मसल्स आहेत, बॅकचे मसल्स किंवा लेगचे मसल्स, ओके, ते ॲटोमॅटिकली काय होणार, सडनली कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि तो पर्सन ग्राउंडवरती पडणार आहे. ओके. त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय, टोनिक सीझर्स. समजलं. स्टफिनिंग मसल म्हणजे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणे सडनली. ओके. स्टफ जातात त्या मसल्स आणि तो पर्सन कुठं होणार आहे, बॅक, आर्म आणि लेगमध्ये. आणि तो पर्सन काय होणार आहे, ग्राउंडवरती पडला जाणार, त्याला आपण म्हणतो टोनिक. ओके. त्याच्यानंतर आहे क्लोनिक. क्लोनिकमध्ये काय होतं आहे, रिदमिक जर्किंग मसल मुवमेंट. दिस सीझर्स युजली अफेक्ट द नेक, फेस अँड आर्म्स. ओके. नेक, फेस आणि आर्म. ओके. तुमचा मानाचा पार्ट. ओके. फेस आणि आर्म तुमच्या हाताचा पार्ट. इथं काय होणार आहे, तुमच्या जर्किंग मुवमेंट होणार आहे, म्हणजे कंटिन्युअसली असं होणार आहे, व्हायब्रेटिंग केल्यासारखं. ओके. सो त्याला आपण काय म्हणतोय,
क्लोनिक सीझर्स. ठीक आहे. कंटिन्युअसली रिदमिक जर्किंग मसल मुवमेंट. रिदमिक जर्किंग मुवमेंट म्हणजे काय, की कंटिन्युअसली एक मुवमेंट असं होतं ना, तर कंटिन्युअसली ते व्हायब्रेट करणार. ओके, जसं की तुमचा फोन व्हायब्रेटवरती ठेवल्यानंतर कसं रिंग करतो ना, त्याच्यामध्ये पण गॅप असतो बघा. पहिल्यांदा व्हायब्रेट होतो, परत अर्धा किंवा 0. किती मिली सेकंदाचा पॉज असतो, परत व्हायब्रेट होतो. लाईक तसं तुमच्या मुवमेंट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मायोकोनल. टोनिक, क्लोनिक आणि मायोकोनल. मायोकोनलमध्ये काय होणार आहे, सडन ब्रीफ जर्क ट्विचेस ऑफ आर्म्स अँड लेग्स. म्हणजे सडनली त्या पर्सनला जर्किंग मुवमेंट चालू होणार आहे. जर्किंग मुवमेंट म्हणजे काय, तुमच्या बॉडी सडनली कॉन्ट्रॅक्ट व्हायला चालू होते. कॉन्ट्रॅक्ट रिलेक्ट. ओके, ती मुवमेंट म्हणजे जर्किंग मुवमेंट. आणि कुठे होणार, तुमच्या आर्म आणि लेगमध्ये होणार आहे. आणि तो पर्सन कदाचित पडू पण शकतो. ओके, त्याला म्हणतात क्लोनिक. म्हणजे दोन्ही कंडिशन होते, जर्किंग पण होईल प्लस तो पर्सन पडेल पण. ओके. त्याच्यानंतर आहे ॲटॉनिक सीझर्स. ॲटॉनिक सीझर्समध्ये काय होतं आहे, ॲज अ ड्रॉप सीझर्स बिकॉज अ लॉस ऑफ मसल कंट्रोल विच मे बी रिझल्ट इन द सडन कोलॅप्स ऑफ ऑर फॉल डाऊन. म्हणजे ॲटॉनिक सीझर्समध्ये तो पर्सनचं मसलचं कंट्रोल पूर्णपणे जाणार. मसलचं कंट्रोल पूर्णपणे जाणार. म्हणजे सपोज की मी चालता तर माझ्या मसलचं कंट्रोल पूर्ण गेलं तर मी सडनली पडेल. ओके, म्हणजे मला ते ग्रॅप करता पण येणार आहे. सपोज की माझ्या न्यूरॉन्समधून सिग्नल्स गेले की मसलला, की मला इथं मी पडतोय, मला हात टेकवायचा टेबलवरती, तरी पण मी टेकवू शकणार नाही. म्हणजे त्याचे इम्पल्स आहेत, ते इम्पल्सच तिथं जाणार नाही. त्याला आपण काय म्हणतोय, ॲटॉनिक सीझर्स. ओके. ड्रॉप सीझर्स बिकॉज, ड्रॉप सीझर्स म्हटलं. ओके, बिकॉज लॉस ऑफ मसल कंट्रोल विच मे रिझल्ट इन द सडन कोलॅप्स ऑर फॉल. ओके. त्याच्यानंतर आहे टॉनिक क्लोनिक सीझर्स. त्यालाच ग्रँडिमल सीझर्स म्हटलं जातं. ह्या कंडिशनमध्ये तो पर्सन फिट येऊन खाली पडणार आहे. प्लस त्याचं जे कंटिन्युअस दाताचं जे काय म्हणतो आपण, कंटिन्युअसली जर्किंग मुवमेंटमध्ये काय होतं, दात खिळी बसते. म्हणतो ना आपण दात खिळी बसणे. म्हणजे कंटिन्युअसली तो काय करणार आहे, दात चावणार आहे. ओके. त्याच्यामुळे त्याची टंग पण चावली जाऊ शकते, म्हणजे जीभ पण चावली जाऊ शकते. ही कंडिशन होणार आहे कशामध्ये, टोनिक प्लस क्लोनिक सीझर्स असतील तर. ओके. म्हणजे त्या टोनिकमध्ये आपण वरती काय बघितलं होतं, तो पर्सन पडतोय, बॅक ओके मसल्स स्ट्रेच होत आहेत. आणि क्लोनिकमध्ये बघितलं होतं की त्याच्या नेक, हँड आणि फेसच्या मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात, जर्किंग करतात. म्हणून त्याचं काय होतं, टंग चावली जाते. ओके. सो दिस इज अबाउट क्लासिफिकेशन ऑफ सीझर्स. ओके. इझी आहे. ओके, इझी लक्षात येऊन जाईल तुम्हाला. 2 टाईप आहेत, फोकल और पार्शल, जनरलाइज. ओके. फोकलमध्ये परत 3 आहेत, सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि लास्ट वन डिसकंजस्टिव्ह. ओके. आणि जनरलाइजमध्ये ॲब्सेन्स सीझर, टोनिक, क्लोनिक, मायोक्लोनिक, ॲटॉनिक आणि टोनिक क्लोनिक सीझर्स. ओके. नाव आणि त्याच्यामध्ये होतं आहे काय, त्याच्यामुळे कुठल्या बॉडीला काय होतं, जस्ट एवढंच बघायचं. ओके. इटिओलॉजी. ओके. इटिओलॉजी म्हणजे त्या डिसीजचं वर्ल्ड वाईड किती ग्रॅबिंग आहे, म्हणजे तो डिसीज वर्ल्ड वाईड किती जणांना झाला आहे किंवा किती रिकव्हरी झाली आहे आणि किती होण्याची शक्यता आहे, कोणत्या एजमध्ये झाला आहे आणि कोणत्या एजमध्ये किती पेशंट आहेत, हे बघणं आपण कशामध्ये कन्सिडर करतो आहे, इटिओलॉजी. ओके.